नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत आज आपण प्रकाशित मन म्हणजे इल्युमिन माइंड याचा विचार करणार आहोत. गेल्या भागापासून आपण स्वतःला ओलांडून पलीकडे गेल्यानंतर आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला असणारी जी सगळी प्रतलं आहेत त्या प्रतलांची एक एक प्रकारे ओळख करून घ्यायला सुरुवात केलेली आहे की ज्या प्रतलांवर आपण स्वतः साधनेच्या माध्यमातून जाऊन पोचू शकतो. आणि एवढंच नव्हे तर आपण तिथे मुक्काम करू शकतो. म्हणजे आपला दैनंदिन व्यवहार त्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन आपण तिथून सगळा व्यवहार करू शकतो. अशी ही सगळी प्रतलं आहेत. तर त्यातलं एक प्रतल मागच्या भागामध्ये आपण विचारात घेतलं ते होतं उच्च मन. ठीक आहे. आणि आज आता आपण प्रकाशित मन म्हणजे इल्युमिन माइंड याचा विचार करणार आहोत. यालाच आणखीही काही शब्द वापरले जातात. तर सेनापती बापट ज्यांनी ह्याच्यासाठी प्रकाशपूरित मन असाही शब्दप्रयोग केलेला आहे किंवा ज्ञानदीप्त मन असाही शब्दप्रयोग याच्यासाठी काही ठिकाणी केलेला आढळतो. तेव्हा आत्ता आपण इथे प्रकाशित मन हा साधा सोपा शब्दप्रयोग करणार आहोत. ही सगळी जी प्रतलं आहेत ती प्रतलं तशी बाह्य दृष्टीला दिसण्यासारखी नाहीत, परंतु त्यांचं स्वतंत्रपणाने अस्तित्व जाणवतं असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे या प्रत्येक प्रतलाचं त्याचं म्हणून काहीतरी एक स्वरूप आहे, त्याची काही वैशिष्ट्य आहेत, त्या प्रत्येक प्रतलाचं स्वतःचं असं काही कार्य आहे आणि त्या प्रतलाच्या मर्यादा आहेत. तेव्हा हे सगळं काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न आपण नेहमीप्रमाणे श्री अरविंद आणि मदर यांच्या वाङ्मयाच्या आधारे करणार आहोत. त्यासाठी आपण आज प्रामुख्याने श्री अरविंदांच्या एका पत्राचा विचार करणार आहोत आणि दुसरं म्हणजे लाईफ डिव्हाइन मधला म्हणजेच मराठीमधले अनुवाद जो आहे दिव्य जीवन त्यातील काही भाग असं आपण दोन्ही प्रामुख्याने विचारात घेणार आहोत. बघूया, सुरुवात करूया. श्री अरविंद या पत्रामध्ये एका साधकाला हायर माइंड आणि इल्युमिन माइंड म्हणजे उच्च मन आणि प्रकाशित मन या दोन्ही मधला एक प्रकारे फरक सांगतायत असं आपल्याला आढळतंय. बघूया. द सबस्टन्स ऑफ नॉलेज इज द सेम ऑन ऑल द ओव्हरहेड प्लेन्स. ओव्हरहेड प्लेन्स म्हणजे कुठली? तर आत्ता आपण विचार केला त्याप्रमाणे आपल्या डोक्याच्या वर असणारी सगळी प्रतलं, मग उच्च मन आहे, प्रकाशित, अंतस्फूर्त मन, अधिमानस, अतिमानस, ही सगळी जी प्रतलं आहेत ही सगळी ओव्हरहेड प्लेन्स आहेत. या सगळ्याचं ज्ञानाचं द्रव्य एक समान असतं असं ते म्हणतात. बट द हायर माइंड गिव्स ओनली द सबस्टन्स अँड फॉर्म ऑफ नॉलेज इन थॉट अँड वर्ड. अगदी मागच्याच भागामध्ये आपण ह्याचा सविस्तर विचार केलेला होता. त्याचे फक्त आता अगदी एका वाक्यात समजावून घेऊया. उच्च मनाचं आपण जे वैशिष्ट्य पाहिलेलं होतं की उच्च मनाच्या स्तरावरच फक्त ते जे ज्ञानद्रव्य आहे त्याला विचारांचं आणि शब्दांचं रूप प्राप्त होतं आणि त्यामुळे ते आपल्या मानवी मनाला समजेल, आकलन होईल अशा परिभाषेमध्ये त्याची मांडणी करता येते. हे आपण उच्च मनाचं स्वरूप आहे हे मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. पुढे बघा. इन द इल्युमिन माइंड देअर बिगिन्स टू बी अ पेक्युलियर लाईट अँड एनर्जी अँड आनंद ऑफ नॉलेज which grows as one rises higher in the scale. उच्च मनाच्या नंतर आपण जेव्हा बघा आपल्याला मागच्या भागातच आठवत असेल तर आपण हा विचार केलेला होता की इथून वरच्या सगळ्या प्रतलांवर आपल्याला जर आरोहण करायचं असेल तर
ब्रह्मरंध्राच्या वर असलेलं झाकण उघडावं लागतं आणि मग ते झाकण उघडलं की मग साधकाचं वरच्या प्रतलांवर आरोहण सुरू होतं. उच्च मनाच्या पायरीवर आपण जाऊन पोचल्यानंतर त्याच्या पुढची पायरी आहे ती प्रकाशित मन. आणि मग प्रकाशित मनावर ते म्हणतायत की एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश, ऊर्जा आणि ज्ञानाचा आनंद या सगळ्या गोष्टी हळूहळू अधिकाधिक जाणवायला सुरुवात होते आणि आपण जसे अधिकाधिक वरच्या स्तरांवर जातो तसतशी त्याची तीव्रता ही वाढत जाते. Or else, as the knowledge comes from a higher and higher source, this light etc. are still rather diluted and diffused in the illumined mind. हा जो प्रकाश येतोय, जो वरच्या स्तरांवरनं येतो आहे, तो अगदी पूर्ण प्रकाश असं म्हणता येईल असं म्हणण्यासारखं नाही, कारण तो अजूनही थोडासा डायल्युटेड अँड डिफ्युज्ड असा आहे. का बरं असं आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढे आपण करणार आहोत. दिस लाईट एक्सेट्रा आर स्टील रादर डायल्युटेड अँड डिफ्युज्ड इन द इल्युमिन माइंड. हा जो प्रकाश आहे तो प्रकाश कसला आहे, तर तो प्रकाश आत्मप्रकाश आहे किंवा तो सत्याचा प्रकाश आहे असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. आणि त्या सत्याच्या प्रकाशाने आपलं मन हे उजळून निघतं, प्रदीप्त होतं, म्हणून त्याला प्रकाशित मन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. श्री अरविंदांनी इथे आपल्याला भौतिकरित्या अनुभवायला येणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश आणि हा जो आध्यात्मिक प्रकाश आहे या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो सांगितलेला आहे. ते म्हणतायत की हा जो आध्यात्मिक प्रकाश आहे हा भौतिक प्रकाशासारखा जड असा नाहीये, तर तो द्रवरूप आहे. हे आता आपल्याला समजावून घेणं थोडंसं कठीण आहे, पण आपण थोडी कल्पना करू शकतोय. आणि तो द्रवरूप असा असणारा प्रकाश आपल्यावर वरून त्याचा वर्षाव होतो असा हा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशाचं आणखीन एक वैशिष्ट्य त्यांनी असं सांगितलं की त्याच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक तर तो प्रकाशमान करणारा आहे, हे त्याचं एक पहिलं वैशिष्ट्य. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्जनशील आहे, क्रिएटिव्ह आहे. तो साधा भौतिक प्रकाश हा अशा प्रकारचा नसतो, तो क्रिएटिव्ह नसतो, तो नुसता प्रकाशमान करणारा असतो. गोष्टींवर प्रकाश पडला की त्या गोष्टी उजळून निघतात, तेवढंच त्याचं वैशिष्ट्य असतं. पण हा जो आध्यात्मिक प्रकाश आहे तो मात्र प्रकाशमान करणारा आहे आणि त्याचप्रमाणे तो सर्जनशील आहे, नवनिर्मिती करू शकणारा असा हा प्रकाश आहे आणि तो द्रवरूप आहे. अशी या प्रकाशाची वैशिष्ट्य श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेली आहेत. उच्च मन आणि प्रकाशित मन या दोन्हीमधला फरक सांगताना प्रकाशाच्या बाबतीत ती जर तुलना आपण पुढे चालवली तर त्यातला फरक सांगताना ते असं सांगतायत. बघा, आपल्याला मागच्या वेळेला आठवत असेल तर आपण म्हटलं होतं की उच्च मनाच्या स्तरावरचा जो प्रकाश आहे तो स्वच्छ सूर्यप्रकाशासारखा आहे. आणि तेच आता जर आपण प्रकाशित मनाचा विचार करायला लागलो तर श्री अरविंदांनी असं सांगितलंय की विजेचा झगमगाट असावा, विजेचा लखलखाट असावा, तशा प्रकारचा हा प्रकाश आहे. म्हणजे कसा, तर वीज अशी सातत्याने प्रकाशमान नसते. जसा सूर्यप्रकाश स्थिर असतो तसा विजेचा प्रकाश नसतो. ती क्षणात लकाकून जाते आणि नाहीशी होते. पण तेवढ्या एका क्षणभरामध्ये अख्खा आसमंत उजळवून टाकण्याचं सामर्थ्य त्या विजेच्या प्रकाशामध्ये असतं. अगदी तसाच हा प्रकाशित मनाचा प्रकाश आहे असं श्री अरविंद सांगतात. आपण त्यांच्याच शब्दात या प्रकाशाचं नेमकं वर्णन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अतिशय अर्थवाही अशी शब्दयोजना इथे श्री अरविंदांनी केलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. ती इतकी अर्थवाही आहे
की आपण स्वतः उच्च मन काय किंवा प्रकाशित मन काय ह्यापर्यंत जाऊन पोचलेलं नसताना सुद्धा तो प्रकाश कसा असेल, त्याचं नेमकं स्वरूप काय असेल हे जाणवून देण्याची शक्ती, हे जाणवून देण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये आहे बघा. काय शब्द वापरलेत? एनर्जी ऑफ धिस माइंड. हे जे प्रकाशित मन आहे त्याची जी एनर्जी आहे ती म्हणजे जणू कशी आहे? an outpouring of massive lightnings of flaming sun stuff. अगदी एक एक शब्द महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आपण जाणून घेऊया. सन स्टफ, सूर्याचं जे द्रव्य आहे त्या द्रव्यासारखी इथली एनर्जी आहे. आता सूर्याचं द्रव्य, सूर्य म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे तेजस्वी झळाळ सगळा येतोय तो डोळ्यासमोर आणा. त्याच्यानंतर तो नुसता सूर्यप्रकाश, सूर्याचा झळाळ एवढंच नाही तर तो फ्लेमिंग आहे. ज्वालांच्या रूपाने जणू काही तो उसळ्या घेतो आहे. अशा प्रकारचा तो सूर्यप्रकाश, सूर्याचं ते द्रव्य. ठीक आहे, तेजाळणारं, वरवर उसळणारं असं ते द्रव्य आणि त्याच्या लाइटनिंग्स, त्याच्या विजा. कल्पना करता येते? आपण एक एक टप्प्याटप्प्याने त्याची तीव्रता, त्याची तेजस्विता कशी वाढवत नेतात बघा श्री अरविंद इथे. की आधी सूर्यद्रव्य, नुसतं सूर्यद्रव्य नाही तर ते तेजाळलेलं, ज्वालारूप झालेलं सूर्यद्रव्य आणि ते विजेच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. विजेचा लखलखाट त्याच्यामध्ये समाविष्ट झालाय आणि नुसती एखाद दुसरी वीज असं नाही तर मॅसिव्ह लाइटनिंग्स. कधी कधी आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं बघा. कधीतरी एखादीच वीज लकाकून जाते, पण कधी कधी मात्र बराच काळपर्यंत अशा विजा सातत्याने कडाडत राहतात आणि अख्खं आकाश हे त्या विजांनी चमचमताना दिसतं, लखलखताना दिसतं. अख्खं आसमंत झळाळून उठलं आहे अशा प्रकारचं ते दृश्य दिसतं. मॅसिव्ह लाइटनिंग्स हे जे काही प्रकाशाचं स्वरूप आहे बघा परत एकदा. अँड आउटपोअरिंग, आता आणखीन एक त्याच्यावर कडी केली, ती म्हणजे काय? तर ह्या नुसत्या मॅसिव्ह लाइटनिंगच नाहीत, म्हणजे असंख्य विजांचा लोळच नाही तर त्याचा वर्षाव, आउटपोअरिंग. जणू काही त्या सगळ्या प्रकाशाचा, आता डोळ्यासमोर चित्र येतंय, सूर्याचं द्रव्य म्हणजे सूर्याची तेजस्विता, ज्वालारूप त्याच्यामध्ये समाविष्ट झालं, त्याच्यामध्ये विजेचा लखलखाट समाविष्ट झाला, असंख्य विजांचा लखलखाट समाविष्ट झाला आणि त्या सगळ्याचा पावसासारखा वर्षाव हा आपल्यावर होतो. कुठे? साधक जेव्हा प्रकाशित मनाच्या स्तरावर जाऊन पोचतो तेव्हा साधकाला या अशा प्रकारचा प्रकाशाचा अनुभव येतो. ठीक आहे, तेव्हा उच्च मन आणि प्रकाशित मन यातल्या प्रकाशामध्ये काय फरक आहे हेही श्री अरविंदांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आता उच्च मन आणि प्रकाशित मन यातला फरकच समजावून घेतो आहोत, तर थोडा हा विचार अजून पुढे नेऊया. बघा, आपल्याला आठवत असेल तर उच्च मनाच्या पातळीवर कल्पना संघ महत्वाचा असतो असं आपण पाहिलं, म्हणजे विचार महत्वाचे आहेत. ठीक आहे, पण तेच प्रकाशित मनाच्या पातळीवर विचारांना महत्व नाही. विचार ही तिथे गौण क्रिया ठरते. तिथे महत्व आहे दृष्टीला, तिथे महत्व आहे दर्शन किंवा ज्याला व्हिजन असं म्हणतात त्याला इथे महत्व आहे. ठीक आहे, थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, पाहणं, दृष्टी किंवा दिसणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून इथे उच्च मनाच्या पातळीवरचा जो साधक आहे त्याला विचारक असं म्हटलं जातं. विचार करणारा. ठीक आहे, त्यालाच मनीषी असा शब्दप्रयोग आहे आणि
आपण जसे आणखीन वर जातोय म्हणजे प्रकाशित मनाच्या पातळीवर जातोय तेव्हा त्याला आता विचारक म्हणत नाहीत, तर त्याला आता द्रष्टा, सियर, इंग्लिशमध्ये त्याला सियर असं म्हणतात. म्हणजे जो पाहतो तो. पाहतो म्हणजे आपल्या चर्मचक्षूंनी पाहणारा असा त्याचा अर्थ नव्हे, तर अंतःचक्षूंनी ज्याला दिसतं तो सियर, तो द्रष्टा. त्यालाच विप्र असाही वेदांमध्ये उल्लेख केलेला आहे. आणि आणखीन एक मला शब्दप्रयोग त्याच्यासाठी मिळाला, सुरी. आपल्याकडे पूर्वसुरी हा शब्द वापरला जातो बघा. ग्रंथांमध्ये विशेषतः हा उल्लेख आढळतो की मी पूर्वसुरींचा मागोवा घेत चाललेलो आहे. आता पूर्वसुरी, सुरी म्हणजे काय, तर सुरी म्हणजे इल्युमिन माइंड ज्याचं आहे, ज्याचं मन प्रकाशित झालेलं आहे, आत्मप्रकाशाने ज्याचं मन उजळलेलं आहे, अशी जी व्यक्ती तिला सुरी असं म्हटलं जातं. हे जे द्रष्टे लोक आहेत त्यांच्या बाबतीतला अनुभव कसा असतो बघा. उदाहरण पाहूया म्हणजे मग आपल्या ही गोष्ट लगेच लक्षात येईल. आपल्या साध्या चर्मचक्षूंना एखादी गोष्ट दिसते. म्हणजे उदाहरणार्थ की कुठेतरी आग लागलेली आहे. ही आग लागलेली आपल्या डोळ्यांना दिसते, चर्मचक्षूंनी दिसणं. पण आपल्याला काही फक्त चर्मचक्षूच आहेत असं नाही, त्याच्याही पेक्षा वेगळे चक्षू आपल्याकडे आहेत आणि ते चक्षू म्हणजे मनचक्षू. विचारांच्या आधारे आपण पाहू शकतो. म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ समोर एक इमारत आहे आणि त्या इमारतीच्या पलीकडून धूर येताना दिसतो आहे. तर तो धूर दिसला की आपल्याला अग्नी दिसलाय का प्रत्यक्षात? अग्नी नाही दिसलेला, पण आपण काय म्हणतो की तिथे कुठेतरी आग लागलेली दिसते. प्रत्यक्ष नाही डोळ्यांना दिसलंय, म्हणजे चर्मचक्षूंना नाही दिसलंय, पण आपल्याला हे कळलंय की इथे धूर दिसतोय म्हणजे तिथे अग्नी असणार. तर्कशास्त्रामधलं हे अगदी नेहमीचं उदाहरण आहे. तर हे जे दिसणं आहे ते मनचक्षूंना दिसलेलं आहे, विचारांनी आपल्याला ते दिसलेलं आहे. पण जी साधक मंडळी आहेत त्यांना या चक्षूंच्याही पलीकडचं म्हणजे अधिक वरचं असं दिसतं. आणि अधिक वरचं असं म्हणत असताना प्रकाशित मनाच्या स्तरावर जी साधक मंडळी जाऊन पोचलेली आहेत त्यांना अशा प्रकारचे अंतःचक्षू प्राप्त झालेले असतात. म्हणजे समोर काहीही भौतिक डोळ्यांना आपल्या ह्या दृष्टीला दिसू शकेल असं समोर काहीही नसताना स्थळाच्या आणि काळाच्या पलीकडचं असं काही दिसत असतं. आणि ते दिसणं हे जे आहे ते इथे अभिप्रेत आहे. श्री अरविंद आणि श्री माताजी ध्यानाला बसत असत आणि एकदा ध्यानामधनं बाहेर आल्यानंतर मदरनी श्री अरविंदांना असं सांगितलं, भारत स्वतंत्र झालेला आहे. आता ही गोष्ट आहे साधारणतः भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 20-25 वर्ष आधीची ही गोष्ट आहे जेव्हा माताजी हे असं सांगतायत. मग हे जे त्यांना दिसलेलं आहे ते कोणत्या नजरेला दिसलं, कोणत्या दृष्टीला दिसलं, तर हे अंतःचक्षूंना दिसलं. हे भविष्यवेधी आहे. कारण स्थळाच्या आणि विशेषतः ह्या बाबतीत काळाची मर्यादा ओलांडून पलीकडचं दिसणं हे द्रष्ट्याला दिसत असतं. अशा प्रकारचं ज्ञान प्रकाशित मनाच्या पातळीवर गेल्यानंतर साधकाला अगदी सहज होऊ शकतं. माताजींच्याच बाबतीत हे आणखीन एक उदाहरण आहे. अशी कित्येक उदाहरणं आहेत, आपण इथे मोजकी विचारात घेतो आहोत. बांगलादेशचं युद्ध जेव्हा होणार होतं त्या युद्धाच्या आधी सुद्धा काही दिवस मदरला अशा पद्धतीने समोरून काळे ढग चाल करून येताना त्यांच्या अंतर्दृष्टीला दिसत होते. ती संकटाची चाहूल त्यांना आधीच लागलेली होती. तर हे जे काही आहे ते
दृष्टीला दिसतं, म्हणजे ते ज्ञान असं समोर दिसतं. ठीक आहे, हे आहे अंतःचक्षु. आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे की उच्च मनाच्या स्तरावर विचार किंवा कल्पना संघ याला महत्व आहे, पण आपण जेव्हा प्रकाशित मनाच्या स्तरावर जातो तेव्हा हे जे विचार आहेत त्यांना गौणत्व प्राप्त होतं. कारण ह्या दोन्हीमध्ये ज्ञानाच्या बाबतीत मुळात फरक पडतो आणि याचं फार सुंदर विश्लेषण श्री अरविंदांनी केलेलं आहे. बघूया. Thought creates a representative image of truth. It offers that to the mind as a means of holding truth and making it an object of knowledge. म्हणजे विचार काय करतात, तर सत्याची जणू काही एक प्रतिमा तयार करतात आणि ते सत्य पकडून ठेवणं आणि त्याला ज्ञान वस्तू बनवणं ह्याच्यासाठी ते विचार आवश्यक असतात. बट द बॉडी इटसेल्फ ऑफ ट्रूथ इज कॉट अँड एक्झॅक्टली हेल्ड इन द सनलाईट ऑफ अ डीपर स्पिरिच्युअल साईट. डीपर स्पिरिच्युअल साईट म्हणजे ही आत्ता आपण अंतःचक्षु जे म्हटलं ती, टू विच द रिप्रेझेंटेटिव्ह फिगर क्रिएटेड बाय थॉट इज सेकंडरी अँड डेरिव्हेटिव्ह. Powerful for communication of knowledge, but not indispensable for reception or possession of knowledge. समजावून घेऊया. अतिशय महत्वाचा विचार इथे आलेला आहे बघा. श्री अरविंद इथे म्हणतात की विचार जे असतात ते सत्याची प्रतिमा आहे, सत्याची इमेज आहे, सत्याचं मूळ शरीर नाही. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ बघा की समजा आपण जंगलात गेलोय आणि जंगलात गेलेल्या असताना आपल्याला समोरून वाघ येताना दिसला. आपल्याला वाघाचा बोध झाला. ठीक आहे, कारण वाघाला आपण साक्षात बघतो आहोत, पाहतो आहोत. ठीक आहे, हा अनुभव लक्षात घ्या. आणि तेच आपण जंगलामधनं परतल्यानंतर जी नवखी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला वाघ म्हणजे काय ते माहितीच नाहीये कधी, अशा व्यक्तीला समजा आपण त्याचं चित्र काढून दाखवलं की मी आत्ता जंगलामध्ये हा प्राणी पाहिला, असा होता तो दिसायला, तर त्या व्यक्तीला काही एक समजलं की नाही? नक्की समजलं. म्हणजे काही एक आदान प्रदान झालं की नाही ज्ञानाचं, की ह्या व्यक्तीला अशा प्रकारचा प्राणी दिसला. ज्ञानाचं आदान प्रदान करण्यासाठी प्रतिमा, चित्र आवश्यक आहे, पुरेसं आहे. परंतु ते ज्ञान मिळवण्यासाठी विचार आवश्यक आहेत का? तर ज्ञान मिळवण्यासाठी विचार आवश्यक नाही, तर दर्शन महत्वाचं आहे. आणि ह्या दोन्ही मधला आता फरक बघा. विचारांच्या स्तरावरून आपण जेव्हा ज्ञान समजावून घ्यायला जातोय तेव्हा प्रत्यक्षातला वाघ पाहून होणारा बोध आणि एखाद्या चित्रातला वाघ पाहून होणारा बोध याच्यामध्ये किती जमीन आसमानाचं अंतर आहे. तेवढं अंतर हे विचारांनी जाणून घेणं आणि प्रत्यक्ष पाहणं, त्यातून जे जाणून घेणं आहे, या दोन्ही मधला हा फरक आहे. प्रत्यक्ष पाहून आपल्याला जेव्हा ते ज्ञान होतंय तेव्हा त्या ज्ञानामध्ये अनेकांगी गोष्टी समाविष्ट आहेत. मग त्या वाघाचा रंग दिसतोय, कातडीवरची जी रचना आहे ती दिसते आहे, त्याचे भेदक डोळे दिसतात, त्याच्या डोळ्यांमध्ये दिसणारा राग दिसतोय, द्वेषाने चाल करून येणं दिसतंय, त्याचा रुबाब दिसतोय, त्याचं सौंदर्य दिसतंय. किती किती गोष्टी एका क्षणात आपल्याला जाणवून गेल्या बघा. आणि तेच त्याची प्रतिमा चित्रामध्ये आहे. अगदी भलेही फोटो म्हणजे हाताने रेखाटल्यापेक्षा
फोटोमध्ये अगदी यथातथ्य आलंय असं आपण समजलं तरीही त्या प्रतिमेमध्ये त्या वाघाचा जो प्रत्यक्ष दर्शनातून आपल्याला बोध झाला तो बोध येतो का त्या चित्रामध्ये? निश्चितपणाने येत नाही. आपण त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊया. अगदी त्याचा ऑडिओ व्हिडिओ क्लिप आपण जरी पाहिली, म्हणजे ती प्रतिमाच आहे ना एक प्रकारे, हलती बोलती प्रतिमा. ती प्रतिमा पाहिली तरी सुद्धा प्रत्यक्ष वाघाच्या दर्शनाने जो बोध आपल्याला झाला, त्याचं स्पंदन जे आपल्याला जाणवलं, त्याच्यामधनं भीतीचा जो थरार उमटला आपल्यामध्ये, तो टीव्ही स्क्रीनवर आपण जेव्हा वाघाची फिल्म पाहतो तेव्हा जाणवतो का? नाही. अगदी ते यथातथ्याच्या जवळ जाणारं, प्रत्यक्षाच्या जवळ जाणारं असं एक एक पायरी पायरीनी आपण विचार केला. पण ह्या सगळ्या प्रतिमाच आहेत. प्रतिमेमध्ये आणि प्रत्यक्ष दर्शनामध्ये फरक आहे. म्हणजे आता लक्षात घेऊया, उच्च मनाच्या स्तरावरती आपल्याला सत्याची प्रतिमा मिळते आणि इथे प्रकाशित मनाच्या पातळीवर गेल्यानंतर सत्याचं शरीर गवसतं. दोन्ही मधला फरक लक्षात आला आता? म्हणजे प्रत्यक्ष वाघाच्या दर्शनातनं जो अनुभव आपल्याला येतो आहे, जो व्यापक आहे, जो अनेकांगी आहे, असा बोध आपल्याला प्रकाशित मनाच्या पातळीवर होतो. आणि तो असा एखाद दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये पकडता येण्यासारखा नाहीये. अधिक काहीतरी खोलवरचं, अधिक काहीतरी आतून जाणवून गेल्यासारखं आपल्याला तिथे होतं. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत त्याचं अभ्यासाचं, ज्ञानाचं जे क्षेत्र असेल त्या बाबतीत हे असं चटकन उजळून निघणं आहे. मनामध्ये चटकन प्रकाश पडावा तसं होणं जे आहे ते आपण अनुभवलेलं असतं कधीतरी. म्हणजे अगदी मगाशी मी जो उल्लेख केला की सुरी म्हणजे इल्युमिन झालेली जी व्यक्ती आहे तिला सुरी असं म्हटलं जातंय. मग पूर्वसुरी हा शब्द आठवून हे जे काही मला जाणवलं शब्दाच्या व्युत्पत्तीमधनं, ते जाणवणं हे एकदम असं लक्कन प्रकाशून गेल्यासारखं आहे. प्रकाशित मनाकडून आलेलं एक बारकासा प्रकाश किरण असं आपण एकतर आत्ता इथे म्हणू शकतोय. तेव्हा अशा प्रकारे तेवढ्या क्षणभरापुरतं का होईना पण असं आतून काहीतरी जाणवून गेल्यासारखं होतं. असंच मला आणखी एका शब्दाच्या बाबतीत जेव्हा तो अर्थ कळला होता पहिल्यांदा, तेव्हा मला तसंच झालेलं होतं. अगदी ते मला आत्ताही आठवतंय. लाक्षणिक अर्थांचा कोश मी बघत होते आणि त्याच्यामध्ये मला हा शब्द सापडला. आपण नेहमी म्हणतो बघा, 18 विश्वे दारिद्र्य. काय आहे हे 18 विश्व? तर त्याचा विश्वांशी काहीच संबंध नाहीये हे मला त्या कोशांमध्ये पाहिल्यानंतर लक्षात आलं. त्यात लिहिलं होतं की 18 विसे दारिद्र्य. 18 विसे म्हणजे 18 गुणिले 20 म्हणजे 360. म्हणजे वर्षातल्या 365 दिवसांपैकी 360 दिवस दारिद्र्य ज्या घरामध्ये आहे ते 18 विश्व दारिद्र्य. अपभ्रंश होऊन तो शब्द तसा तयार झाला. हे जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा अरे काहीतरी असं चमकल्यासारखं झालं, चमकून गेलं की अरे असं याचा अर्थ. हे जे काही आहे हे विजेसारखं आतमधून लकाकून जाणं आहे बघा. आणि मग ते कसं आहे ते लक्षात राहतं, ते पाठ करायला नाही लागत, समजून गेलं, ते आतून बोध झाला त्याचा. ठीक आहे, प्रकाशित मन. आणि अर्थातच या प्रकाशित ज्ञानाचं असं स्वरूप असल्यामुळे आपल्या आता चटकन लक्षात येईल की ते उच्च मनामध्ये झालेल्या ज्ञानापेक्षा अधिक वरच्या पायरीवरचं आहे. त्याची तीव्रता अधिक आहे, त्याच्यामधली शक्ती ही अधिक आहे. मगाशी आपण जो मुद्दा पाहिला त्याच्यामध्ये श्री अरविंदांनी म्हटलं होतं बघा की हा सगळा जो प्रकाश आहे तो प्रकाश, आत्ता आपण त्याचं एवढं महत्त्व लक्षात घेतलं तरी सुद्धा तो प्रकाश कसा आहे, डायल्युटेड अँड डिफ्युज्ड असा आहे असं ते म्हणतात.
का बरं समजावून घेऊया. विजेच्या प्रकाशाची त्याला उपमा दिली आहे, हे आता आपल्याला एव्हाना माहीत झालं. विजेचा प्रकाश असं म्हणत असताना समजून घेऊया की आकाशाचं पटल आहे, त्याच्या पलीकडे जणू काही पूर्ण प्रकाश आहे आणि त्या आकाशाच्या पटलामध्ये जिथे फट मिळाली त्या फटीमधून विजेचा प्रकाश खाली आला. संपूर्ण प्रकाश नाही खाली आला, तर प्रकाश जिथे जागा मिळाली, जिथे वाव मिळाला तिथून तो खाली आला. तशा पद्धतीने ह्या पातळीवरती जो प्रकाश आहे तो पूर्ण लख्ख प्रकाश आहे, पण ह्या पातळीवर येताना जिथे जागा मिळाली, जिथे वाव मिळाला तिथून तो प्रकाश खाली आला, थोडा डायल्यूट होऊन खाली आला आणि डिफ्यूज्ड अशा प्रकारचं त्याचा दुसरा शब्दप्रयोग श्री अरविंदांनी केलाय. डिफ्यूज, धूसर झालाय थोडा तो. कशामुळे धूसर झाला? तर बघा, समजा धूर आहे आणि त्या धुरावर प्रकाश पडला तर तो असा डिफ्यूज्ड होतो, विखुरल्यासारखा होतो, असा दुधी रंगाचा झाल्यासारखा होतो. म्हणजे त्या प्रकाशाची शुभ्रता ही काहीशी कमी होते, डायल्यूट होते. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने हे इथे होतं, कारण हा प्रकाश प्रकाशित मनामधून जेव्हा खाली येतो आहे तेव्हा आपल्यामध्ये म्हणजे साधकामध्ये शरीर, प्राण, मन हे जे आहे या दोन्हीचं, म्हणजे हे वरून खाली येतं आणि त्याच वेळेला खालून वर अशा प्रकारे याचं सुद्धा वर जाणं चालू असतं आणि हा खालून वरून खाली येतो. तेव्हा ह्या दोन्ही येण्या जाण्यामध्ये तो प्रकाश डिफ्यूज होऊन जातो, कारण मन प्राण शरीराच्या अंधकारामध्ये तो प्रकाश येऊन पसरतो. म्हणून थोडंसं धूसरपण, थोडंसं धुरकटपण असं त्याच्यामध्ये डिफ्यूज आपण जे म्हणतोय ते त्यामुळे होतं असं आपल्या इथे लक्षात येतं. अर्थात हे जे काही सगळं आहे, म्हणजे हा जो प्रकाश जो खाली येतोय आपल्यामध्ये, तो प्रकाश पेलण्याची साधकाची तयारी व्हावी लागते. त्याच्यासाठी आधी स्वतः साधना करावी लागते, स्वतःचं शुद्धीकरण व्हावं लागतं. अन्यथा मदरनी एका ठिकाणी असं म्हटलंय बघा की इफ an ordinary man were to get into direct contact even with one of these intermediate planes, ही सगळी इंटरमिजिएट प्लेन्स आहेत आणि त्या इंटरमिजिएट म्हणजे मध्यातली जी सगळी ही दरम्यानची जी प्रतलं आहेत त्या प्रतलांच्या कुठल्याही एकाच्या जरी संपर्कामध्ये सामान्य माणूस आला तर काय होईल त्याची स्थिती? ही वुड बी डॅझल्ड, तो भांबावून जाईल, त्याला काही समजेनासं होईल. अँड ब्लाइंडेड, अंध होऊन जाईल. वुड बी क्रश्ड अंडर द वेट ऑफ द सेन्स ऑफ इमेन्सिटी और वुड लूज हिज बॅलन्स. काय काय होऊ शकतंय? भांबावून जाईल, कळेनासं होईल, अंधत्व आल्यासारखी स्थिती होईल, किंवा त्याचा जो सगळा भार आहे तो भार त्याला पेलता येणार नाही आणि त्याच्या खाली तो चिरडल्यासारखा होईल, किंवा स्वतःचा मानसिक संतुलन देखील तो गमावून बसण्याची शक्यता आहे. आणि हे होऊ नये म्हणून साधकाला स्वतःची क्रमाक्रमाने तयारी करत न्यावी लागते. आणि ती तयारी फक्त स्वतःच्या प्रयत्नांनी होत नाही, तर श्री अरविंदांनी एक गमतीचा भाग असा सांगितलाय बघा की ह्या पातळीवरचं जे सगळं ज्ञान आहे ते प्रकाशित मनाच्या मुक्कामावर येऊन थांबतं. समजून घेण्यासारखं आहे. प्रकाशित मनाच्या स्तरावर येऊन ज्ञान थांबतं आणि तिथून साधकाला जणू त्याच्याकडे ते लक्ष ठेवून असतं आणि साधकाची क्रमाक्रमाने प्रगती करून घेतं. बघा, कल्पना करा, विहिरीमध्ये खोलवर गेलेला
एखादा माणूस आहे आणि त्याला वर उचलून घ्यायचं आहे. काय करायला लागेल? तर विहिरीच्या बाहेर असलेल्या माणसाने आतमध्ये दोर सोडला तर त्या दोराला धरून ती व्यक्ती वर चढून येऊ शकते. अगदी त्याच पद्धतीने प्रकाशित मनाच्या स्तरावर ते उच्चस्तरीय ज्ञान येऊन थांबतं आणि तिथून ते साधकाची हळूहळू प्रगती करून घेत राहतं. कसं समजावून घ्यायचं हे? मदरने या बाबतीत सांगितलेलं आहे बघा, की अगदी सगळ्यांचा म्हणजे जे श्री अरविंद आणि मदर यांच्या साहित्याकडे वळलेले आहेत त्यांना कदाचित हा अनुभव आलेला असेल. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा अगदी पहिल्यांदा आपण श्री अरविंदांचं कुठलंही पुस्तक हाती घेतलं तेव्हा अगदी एक पानभर वाचल्यानंतरच आपण ते पुस्तक मिटून ठेवलं. का? कारण आपल्याला असं लक्षात आलं की अरे आपल्याला वाचल्यानंतर काहीच कळत नाहीये. इतकं ते सगळं आपल्यासाठी अगम्य आहे असं वाटत. पण तेच तुम्ही ते सातत्याने वाचत राहिलात. मदरनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की कळलं नाही तरी वाचत राहा. श्री अरविंदांच्या साहित्याच्या वाचनामधनं तुमच्या मेंदूमध्ये तशा प्रकारची जी काही आवश्यक प्रक्रिया घडायला लागेल ती आपोआप घडेल आणि मग हळूहळू तुम्हाला त्यांचं साहित्य आकलन व्हायला लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे खरोखर आपल्याला अनुभवायला येतं. आपण सातत्याने त्यामध्ये काही वर्ष वाचत राहिलो जर नियमितपणाने तर आपल्याला हळूहळू श्री अरविंद स्वतः समजावून सांगता आहेत अशा पद्धतीने ते आपल्याला जाणवायला लागतं. मग ही आपली तयारी जी आहे ती कोणी केली? आपण केली का? नाही, आपण फक्त प्रयत्न केला. पण ती तयारी वरच्या कुठल्या तरी शक्तीने आपल्याकडनं करून घेतली. हे जसं घडून आलं तसंच प्रकाशित मनाच्या स्तरावर ती उच्चतर शक्ती येऊन थांबते आणि तिथून साधकाला हात देऊन वर घेते, त्याची प्रगती करून घेते असं इथे सांगितलेलं आहे. आपण उच्च मन आणि प्रकाशित मन यांच्यातला फरक जेव्हा जाणून घेतो आहोत तेव्हा आणखीन एक फरक या दोन्हीमध्ये आहे बघा. उच्च मन देखील म्हणजे आता इथून पुढच्या स्तरावरचे सगळे जे स्तर आहेत ते आपल्या मन प्राण शरीरामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये परिवर्तन रूपांतरण घडवण्याच्या प्रक्रियेला हातभार लावत आहेत. पण श्री अरविंद असं सांगतायत बघा, बघूया आपण थोडासा भाग वाचू. दिव्य जीवन मधला हा भाग आहे बघा. आध्यात्मिक प्रकाशाच्या पावसाबरोबर आपण पाहिलं मगाशी की विजांचा पाऊस जणू आपल्यावर त्याचा वर्षाव होतो आहे. आध्यात्मिक प्रकाशाच्या पावसाबरोबर श्रेष्ठ आंतरिक शक्तीही तेजाळत खाली म्हणजे प्रकाशपुरीत मनात उतरत असते. ही शक्ती श्रेष्ठ मनाच्या म्हणजे उच्च मनाच्या शक्तीहून खूपच अधिक प्रभावी असते. उच्च मनाची परिवर्तनाची प्रक्रिया प्रकाशपुरीत मनाशी तुलना करता मंद भासते, सावकाशपणे विचार करून पावले टाकणारी भासते. तर प्रकाशपुरीत मन त्वरेने, त्वेषाने, जोराचे धक्के देऊन परिवर्तनाचे काम करणारे असते. या दोन्हीमधला हा फरक आहे. म्हणजे उच्च मनामधून जे परिवर्तन घडून येतं ते संथपणाने घडून येतं, पण प्रकाशित मनामधून घडून येणारं परिवर्तन, रूपांतरण हे त्वेषाने, तीव्रतेने होणारं रूपांतरण असतं. उदाहरण एक आपण समजावून घेऊया. म्हणजे अगदी एखादा धक्का बसल्यासारखं असं काहीतरी कोणीतरी बोलून जातं, वाचनात येतं आणि मग जणू काही तुमचा विचार करण्याची पद्धतच बदलून जाते, जीवन बदलून जातं असंही कधी कधी होतं. इतकं रूपांतरण व्यक्तीच्या जीवनात होऊ शकतं. एक उदाहरण माझ्या माहितीचं आहे. एक परिचयाची व्यक्ती आहे माझ्या,
लायब्ररीत गेलेले असताना सहज पुस्तकं चाळत होते, कुठलं घ्यायचं कुठलं नाही असं पाहत होते. तर तेव्हा ते गृहस्थ जेव्हा ते पुस्तक चाळत होते, त्यांच्या हाती श्री अरविंदांचं असं कुठलं तरी एक पुस्तक लागलं आणि त्या पुस्तकामधलं एक वाक्य त्यांनी वाचलं. कुठलं वाक्य होतं ते? या बिचाऱ्या पृथ्वीला आपण तसंच सोडून निघून जाणार का? मी भावार्थ सांगते, अगदी शब्दशः नाही सांगत आहे हे. या बिचाऱ्या पृथ्वीला आपण तसंच सोडून जाणार का? हे वाक्य त्या व्यक्तीने वाचलं मात्र आणि लक्कन काहीतरी आतमध्ये उजळून निघाल्यासारखं झालं की अरे किती महान विचार आहे हा, असं काहीतरी प्रकाशित झाल्यासारखं झालं. आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या वाक्याचं चिंतन सुरू झालं. हे काहीतरी वेगळं आहे असं चटकन जाणवून गेलं आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती श्री अरविंदांकडे वळली. एकच वाक्य, विजेचा प्रकाश लकाकून जावा तसं ते वाक्य नजरेत भरलं आणि अख्खं जीवन त्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य त्या एका प्रकाशामध्ये आहे. हे जे आहे ते त्वेषानी त्वरेनी जलद गतीने होणारं रूपांतरण, प्रकाशित मनाकडून झालेलं हे रूपांतरण ह्या पद्धतीचं आहे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. अर्थात पुन्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की श्री अरविंद आणि मदर आपल्याला सातत्याने हे सांगता आहेत की हे प्रतल म्हणजे प्रकाशित मनाचं प्रतल, आत्ता आपण त्याचं सगळं महत्त्व त्याचं कार्य जाणून घेतलं, त्यामुळे त्यांनी आपण भारावून जाऊ शकतो, डोळे दिपून जाऊ शकतात. परंतु श्री अरविंद आणि मदर आपल्याला सातत्याने हे सांगतात की ही सगळी जी प्रतलं आहेत ही इंटरमिजिएटरी आहेत, म्हणजे ही मधली प्रतलं आहेत, ही अंतिम मुक्कामाची ठिकाणं नाहीत. मग ही मधली जी प्रतलं आहेत त्यांचं कार्य काय आहे? तर त्यांचं कार्य हे आहे की इथून पुढचं वरचं जे प्रतल आहे त्या प्रतलाला खुलं होण्यासाठी आपल्याला प्रकाशित मनाच्या प्रतलापर्यंत, त्या स्तरापर्यंत जाऊन पोचणं गरजेचं असतं. आणि मग त्याच्या पुढच्या पातळीवरची प्रतलं एक एक करून क्रमाक्रमाने आपल्यासाठी खुली होत जाऊ शकतात. हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मला वाटतंय प्रकाशित मन म्हणजे नेमकं काय हे आपण आत्तापर्यंत समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं स्वरूप, त्याचं कार्य, उच्च मन आणि प्रकाशित मन यांची तुलना देखील आपण विचारात घेतली. तेव्हा आता जसं आपण विचारात घेतलं त्याप्रमाणे प्रकाशित मनाच्या स्तरावर येऊन ती उच्चतर शक्ती खोळंबून असते आणि साधकाची तयारी करून घेत असते. तशी तयारी श्री अरविंद सांगतायत त्या पद्धतीचं दिव्य जीवन आपल्याला जगता यावं यासाठी जी आपली तयारी करून घ्यायची आहे ती तयारी त्या शक्तीने आपल्याकडून करून घ्यावी अशी आस इथे आपण बाळगूया आणि आज आता इथे थांबूया. धन्यवाद.